नमस्कार, मी डॉक्टर सुनील बडे, संचालक राधेश्याम हॉस्पिटल शेवगाव. आज आपण जो सध्या नवीन व्हायरस आला आहे, ह्यूमन मेटानिमो व्हायरस, याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. लोकांमध्ये जी काही सध्या समजुती आहे त्याबद्दल थोडा आपण प्रकाश टाकायचा प्रयत्न करणार आहोत. HMPV काय आहे? HMPV हा ह्यूमन मेटानिमो व्हायरस आहे. हा एक रेस्पिरेटरी व्हायरस आहे. याच्यामुळे श्वसनाच्या आजार जडतात आणि हा व्हायरस तसा जुना आहे. 2000 साली त्याचं डिटेक्शन झालेलं आहे. त्याच्या अगोदर सुद्धा देशामध्ये बऱ्याचदा याचे केस आढळलेले आहेत, फार तुरळक आहेत आणि जे लक्षणं हे फार सौम्य असतात. फक्त लहान बाळे, गरोदर बाया आणि वयोवृद्ध माणसं किंवा ज्यांना शुगर आहे असे पेशंट, ज्यांची प्रतिक्षमता कमी आहे, अशा पेशंटला थोडासा त्रास होऊन न्यूमोनिया होण्याची लक्षणं उद्भवतात. HMPVची लक्षणे कोणते? HMPVची लक्षणे हे साधारणतः सर्वसामान्य व्हायरल बिमारीसारखेच असतात. याच्यामध्ये वारंवार सर्दी होणे, नाक गळणे, खोकला होणे, दम लागणे, घशामध्ये खवखव होणे, श्वसनास त्रास होणे, ताप येणे, अंगावर चट्टे येणे, अशासारखे काही लक्षणं हे सामान्यतः सर्व व्हायरसमध्ये सापडतात. तशाच प्रकारची लक्षणं याच्यामध्ये सुद्धा सापडतात. HMPVसाठी डायग्नोस्टिक टेस्ट कोणती आहे? HMPVसाठी डायग्नोसिस टेस्ट ही तुमची RT-PCR नावाची टेस्ट जी आपण कोविडमध्ये वापरतो त्याच प्रकारची ही RT-PCR टेस्ट आहे. HMPVचा प्रसार कसा होतो? HMPVचा प्रसार हा साधारणतः श्वसनाच्या म्हणजे कणातून, म्हणजे आपले ड्रॉपलेट त्याच्यातून होतो. कोणासोबत जो एखादा व्यक्ती बिमार असेल त्याच्यासोबत फिजिकल कॉन्टॅक्ट आल्यानंतर होतो किंवा त्यांनी एखाद्या वस्तू स्पर्श केला असेल, त्या वस्तूसोबत स्पर्श झाला असेल तर असा होतो. त्याच्यामुळे साधारणतः हा श्वसनाचाच रिलेटेड आजार असल्यामुळे त्यानुसारच त्याचा प्रसार होतो. आपण HMPVचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी कशी घ्यावी? HMPVचा संसर्ग होऊ नये यासाठी आपण सर्वसाधारणपणे सार्वजनिक ठिकाणी फिरणे टाळावे. भरपूर सारा पौष्टिक आहार, भरपूर सारं पाणी प्यावे. आपली शरीराची प्रकृती उत्तम राहील यासाठी शारीरिक व्यायाम आणि एक्सरसाइज करावे. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण बिमार असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने आपण औषधी घ्यावे. वारंवार जर आपल्याला सर्दी खोकला होत असेल तर आपण तो रुमालाने पुसावा. वारंवार रुमालाचा पुनर्वापर करणे टाळावे. आपला हात आणि नाक आणि डोळे याचा वारंवार स्पर्श करणे टाळावे. म्हणजे बिमार व्यक्ती असेल त्यांच्या सहवासात थांबणे आपण टाळावे. अशा काही गोष्टी आपण करणं गरजेचे आहे. HMPVचा संसर्ग टाळण्यासाठी अजून आपण बेसिक काय काळजी घेऊ शकतो? HMPVची बेसिक काळजी घेण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, हँडवॉशच्या ज्या पद्धती आहेत 7 स्टेप त्या पद्धतीने आपण हात वारंवार धुत राहणे व आपली तब्येत उत्तम ठेवणे, यासारख्या गोष्टी आपण करणं फार आवश्यक आहे. HMPV जर असेल तर आयसोलेशनमध्ये राहणे गरजेचे आहे का? HMPV व्हायरस डिटेक्ट सध्या अजून तरी महाराष्ट्रात झालेलं नाही. पण जर महाराष्ट्राची लागण झाली आणि जर एखाद्या व्यक्तीला याचा विषाणू जर शरीरात गेला असेल आणि त्याचा तो डायग्नोसिस झाला असेल तर त्या व्यक्तीने नक्कीच आयसोलेशनमध्ये राहणे गरजेचे आहे, जेणेकरून तो विषाणू दुसऱ्या लोकांमध्ये प्रसारित होणार नाही याची ती पूर्णपणे काळजी घेईल. एखाद्या व्यक्तीला HMPV झाला तर त्याच्यापासून दुसऱ्या व्यक्तीला त्याची लागण होण्यासाठी तो किती दिवसापर्यंतचा कालावधी असेल? साधारणतः HMPV याचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे साधारणतः दुसऱ्या रुग्णास प्रसारित होण्याचा जो पिरियड आहे तो 5 ते 6 दिवसापर्यंत असतो. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्ती जर लागण झाली असेल त्याची तर त्याला 5 ते 6 दिवसापर्यंत आयसोलेशन ठेवणं फार गरजेचे राहू शकतं. HMPVसाठी एखादी स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे का? HMPV हा व्हायरस आहे आणि व्हायरससाठी तरी जगामध्ये ट्रीटमेंट सुविधा तेवढी अवेलेबल नाही आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर सारं पाणी पिणे, पौष्टिक अन्न खाणे, प्रसार होण्यापासून टाळणे, मास्क घालणे, गर्दीपासून दूर राहणे, बिमार व्यक्तीच्या सहवासात न थांबणे, या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचे आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट घेणं फार गरजेचे आहे. HMPV जास्तीत जास्त कुणाला होऊ शकतो? HMPV व्हायरसचा इन्फेक्शन सर्वसाधारणपणे लहान मुलं, वयोवृद्ध माणसं, मधुमेहाचे पेशंट, गरोदर स्त्रिया आणि ज्यांची प्रतिक्षमता कमी आहे असे सर्व पेशंट किंवा सर्व वयोगटातील व्यक्ती हे बाधित होऊ शकतात. HMPV हा डिसीज आल्यापासून बरेचसे यूट्यूब व्हिडिओ किंवा आपल्याला न्यूज चॅनलमध्ये काही ना काही ट्रीटमेंट लाईन दिसते,
तर ती डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय डायरेक्टली मेडिकलमधून घेणे योग्य आहे का? नाही, नक्कीच नाही. HMPV व्हायरस सध्या अजून भारतामध्ये शिरकाव तेवढ्या प्रमाणात झालेला नाही आहे व सध्या काही यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर ट्रीटमेंट गाईडलाईन्स सुरू झालेल्या आहेत. पण ह्या सर्व ट्रीटमेंट गाईडलाईन्स डॉक्टरांना समजण्यासाठी आहे, शिकण्यासाठी आहे. पेशंटने याचा उपयोग करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधी आपण मेडिकल काउंटरवरून घेऊ नये. अनावश्यक औषधी टाळणं फार गरजेचं राहू शकतं, कारण की बऱ्याचदा अनावश्यक औषधीमुळेच बिमाऱ्यांचं लक्षण हे सौम्य स्वरूपातून गंभीर स्वरूपामध्ये कन्वर्ट होते. त्याच्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधी घेऊ नका. डॉक्टरांना दाखवा, डॉक्टरांना आपल्याला पाहू द्या. डॉक्टरांना जे वाटेल त्यानुसार जे गाईडलाईन असतील डॉक्टरांना आलेल्या गव्हर्नमेंटकडून त्या गाईडनुसार डॉक्टर तुम्हाला नक्कीच ट्रीट करतील. त्याच्यामुळे स्वतः जाऊन मेडिकलमधून कोणत्याही प्रकारची औषधे घेऊन खाऊ नका. HMPV ह्या आजाराची लक्षणे ज्यामध्ये दिसतात त्यांनी हॉस्पिटलाइज होणं गरजेचे आहे का? HMPV व्हायरसचे लक्षणे दिसल्यास हॉस्पिटलाइज होण्याची गरजेचे आहे की नाही, सध्या तरी अजून तरी कोणत्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स सध्या आलेल्या नाही. सौम्य स्वरूपासाठी कोणत्याही आजारामध्ये हॉस्पिटलायझेशनची गरज नसते. पण जर लक्षणं तुमचे सौम्यपेक्षा जास्त असतील, मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचे असतील तर तुम्हाला नक्कीच हॉस्पिटलमध्ये भरती राहण्याची गरज पडू शकते. पण सर्व लक्षणांची कॅटेगरायझेशन हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणं गरजेचं आहे. डॉक्टरांना जे लक्षण सौम्य वाटतील त्यानुसार तुम्हाला ते गोळ्या देऊन, औषध देऊन घरी पाठवू शकतात, आयसोलेशन सांगू शकतात. किंवा मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचे असल्यास तुम्हाला ॲडमिट राहण्याचा सल्ला किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या गाईडलाईन्स असतील त्यानुसार काय ते योग्य ते सल्ले तुम्हाला डॉक्टर देतील.